तर आज आपण कुरकुरीत खमंग असा चिवडा बनवणार आहोत बघा, मुरमुऱ्यापासून। तर इथे मी हे मुरमुरे चाळून घेतले आहे। आता आपण ते थोडेसे या गरम कढईमध्ये भाजून घेणार आहोत। अगदी थोडा वेळ भाजून घ्यायचे आहेत। हे जेवढे बसतील या कढईमध्ये तेवढे टाकायचे आणि असे हलकेसे गरम करून घ्यायचे, म्हणजे ते अजून कुरकुरीत होतात बघा। मुलांना तुम्ही हा चिवडा मधल्या वेळेत सुद्धा बनवून खायला देऊ शकता किंवा टिफिनला सुद्धा देऊ शकता एखाद्या वेळेस। आता ही कढई गरम होती, लगेचच हे मुरमुरे काढून घेणार आहोत आपण। या मोठ्या अशा भांड्यामध्ये काढून घ्यायचे। तर सर्व हे मुरमुरे याच पद्धतीने थोडे थोडे करून असे भाजून घ्यायचे आहेत। तर हे मुरमुरे आपण भाजून घेतले आहे। आता हे जे मी पोहे आणले आहेत बघा, हे असे भाजलेलेच पोहे मी आणले आहे, म्हणजे आपल्याला तळायची गरज पडत नाही। ते आपण चाळून घेऊ। यामध्ये काही जे बारीक कण वगैरे असतील ते निघून जातील बघा। तुमच्याकडे हे भाजके पोहे नसतील तर तुम्ही जे आपल्या घरातले जाड पोहे असतात ते तळून सुद्धा या मुरमुऱ्यामध्ये टाकू शकता। तर हे पहा, हे असं बारीक अशी घाण निघते यामध्ये। तर हे आपण या मुरमुऱ्यामध्ये मिक्स करून घेऊ। आता आपण तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं, यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। भाजून म्हणजे तळून घेणार आहोत बघा या गरम तेलामध्ये। साधारण मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे टाकत आहे आणि ते झाऱ्यावर टाकूनच तळून घ्यायचेत। छान असे खरपूस होईपर्यंत तळून घेऊ हे शेंगदाणे। तर शेंगदाणे तयार झाले आहेत। तर हे शेंगदाणे आपण यावरती टाकून घेणार आहोत। आता आपण या झाऱ्यामध्ये किंवा चाळणीमध्ये हे जे डाळवा आहे ते तळून घेणार आहोत। डाळव्याला जास्त वेळ लागणार नाही तळायला, कारण ते भाजलेलंच आहे बघा। थोडंसं अगदी आपण हे तळून घेणार आहोत आणि लगेचच सर्व तेल यामधलं काढून यावर टाकणार आहोत। आता अशाच पद्धतीने आपण हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता तळून घेऊ। तर सर्वात आधी मिरची टाकते। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता। मिरची सुद्धा तळून झाली आहे। आता या झाऱ्यामध्ये कढीपत्ता तळून घ्यायचा आहे।
कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे, भरपूर असा टाकायचा कढीपत्ता. हा जो लसूण घेतलेला आहे तो सुद्धा आपण तळून घेणार आहोत. चांगला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे लसूण. लसूण सुद्धा तळून तयार आहे, आपण काढून घेऊ. तुम्ही लसूण ठेचून सुद्धा टाकू शकता. तर ह्यामध्येच हा जो कोथिंबीर घेतला आहे तो तळून घेते. तेल मात्र ह्यामधलं सर्व असं निथळून घ्यायचं आहे. हे आधी आपण मिक्स करून घेऊ. मी अजून थोडं मोठं पातेलं घेते म्हणजे आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घेता येईल. बघा आता आपण ही कढई जी तेलाची आहे ती साईडला ठेवू. एका दुसऱ्या कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत. म्हणजे आपण हळद तिखट यामध्ये टाकणार आहोत. आता हे जे गरम तेल आहे ते या कढईमध्ये 1 चम्मच एवढं घ्यायचं. तेल गरमच आहे, यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत. अर्धा चम्मच एवढी मोहरी, अर्धा चम्मच जिरं, इथे गॅस बंद करून घेते मी. यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे, हळद आणि ही फोडणी जी आहे ती छान अशी या चिवड्यावरती टाकायची आहे. मीठ आपण फोडणीमध्ये सुद्धा टाकू शकतो. आता मी वरून टाकत आहे मीठ. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि मस्त असा आहे चिवडा जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे. हळद तिखट आणि मीठ सर्व या चिवड्याला लागलं पाहिजे असं यात खोबऱ्याचे काप सुद्धा टाकायचे राहिले आहेत, तर ते मी आता तळून टाकते यामध्ये. आधी जे पिठी साखर केलेली आहे ती टाकून घेऊ.
साधारण 2 चमच एवढी आपण पिठी साखर टाकून घेणार आहोत. आणि हे रेडीमेड जे बाजारात शेव मिळतात बारीक ते आणले आहेत ते टाकते. तुम्ही घरी बनवलेले असतील तेही टाकू शकता. छान लागतो चिवडा. तर यामध्ये आपण थोडेसे खोबऱ्याचे काप तळून टाकले आहे आणि हे मक्याचे जे चिप्स असतात ते सुद्धा तळून टाकले आहेत मी. तर आपला हा मस्त कुरकुरीत चमचमीत चटपटीत चिवडा तयार झाला आहे. कसा झाला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या. पुन्हा भेटू आपण अशाच छानशा चविष्ट रेसिपीसह.